आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शहीद हेमंत करकरेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल। राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती। तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? महायुतीच्या त्या जाहिरातीमुळे भाजप अडचणीत। भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल। मी आरक्षणाच्या महारक्षणाचा महायज्ञ करतोय। मोदी जिवंत असेपर्यंत धर्माच्या आधारावर एससी एसटी ओबीसींचं आरक्षण काढू देणार नाही। नंदुरबारच्या सभेत मोदींचं विधान। तर नरेंद्र मोदींनी राजकीय अग्निवीर योजना आणली आहे। त्याचे लाभार्थी कोण हे 4 जूनला कळेल। मोदींच्या ऑफरवरून नाना पटोलेंचा शिंदे अजितदादांना टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायम बाळासाहेबांचा आदर केला। बाळासाहेब मोदी आणि आमच्यासाठी श्रद्धास्थान। मात्र उद्धव ठाकरेंना त्यांचा तोल ढळलाय, त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय। त्यांनी तातडीने मानसोपचार तज्ज्ञांची त्यांना गरज आहे। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार। नरेंद्र मोदींची टीका अयोग्य। ग्रामपंचायतीतील प्रचार होतो तसा प्रचार सुरू आहे। मोदींच्या ठाकरेंवरील टीकेनंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। राजकारणात बालबुद्धी असणारी लोक असतात, त्यांच्या वक्तव्यावर काय बोलणार? शरद पवारांचा अजित पवारांना टोला। चुकीच्या प्रकरणात मला गोवलं, जड अंतकरणाने मी पक्ष बदलला। जेल किंवा पक्ष बदलणं हे 2च मार्ग माझ्याकडे होते। रवींद्र वायकरांचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य। शिंदेंसमोरही जेल की गद्दारी हाच पर्याय होता। शिंदेंसह 40 जणांनी गद्दारीचा मार्ग निवडला। राऊतांची टीका।